मकर राशी 6 जानेवारी संकष्टी चतुर्थी ते मकर संक्रांतीपर्यंत या 3 ठिकाणी चुकूनही जाऊ नका, नाहीतर घडतील भयंकर परिणाम. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मकर राशीच्या जातकांसाठी अत्यंत महत्त्वाचा हा क्षण आहे. 7 ते 12 जानेवारी या कालावधीत ग्रहांची अशी विशेष चाल तयार होत आहे, जी सामान्य दिवसांपेक्षा वेगळी आणि परिणामकारक ठरणारी आहे. हा कालखंड असे असतात जिथे चुकीची जागा, चुकीचा निर्णय किंवा दुर्लक्ष यामुळे जीवनाचा प्रवाहावर परिणाम देखील होऊ शकतो. हा व्हिडिओ भीती निर्माण करण्यासाठी नसून योग्य वेळी योग्य मार्गदर्शन देण्यासाठी आहे. कारण योग्य सूचना वेळेवर मिळाल्या तर मोठ्या अडचणी सहज टाळता येतात. मकर राशीच्या लोकांनो, हा संपूर्ण व्हिडिओ शांत मनाने ऐकावा, कारण प्रत्येक मुद्दा एकमेकांशी जोडलेला असावा. हा काळ आत्मपरीक्षणाचा, संयमाचा आणि शहाणपणाने पावले उचलण्याचा आहे. शनी ग्रह आहे आणि शनी हा कर्म, जबाबदारी, शिस्त आणि दीर्घकालीन परिणामांचा ग्रह मानला जातो. शनी कधीही अचानक परिणाम देत नाही, पण त्यांचे संकेत दुर्लक्ष केल्यास त्याचे परिणाम हळूहळू जाणवत असतात. 7 ते 12 जानेवारी दरम्यान शनीची दृष्टी काही संवेदनशील ग्रहस्थितीवर पडत आहे. त्यामुळे मकर राशीच्या जातकांसाठी हा काळ विशेष सावधानतेचा आहे. हा काळ संकटांचा नसून योग्य निर्णय घेण्याची परीक्षा पाहण्याची आहे. जे लोक संयम ठेवतात, विचारपूर्वक वागतात आणि उतावळेपणा टाळतात, त्यांच्यासाठीच हा काळ पुढील यशाची पायाभरणी करू शकतो. मात्र काही ठिकाणी जाणे, काही परिस्थितींमध्ये अडकणे किंवा काही प्रकारच्या वातावरणात राहणे टाळावे. पहिले ठिकाण ज्याबाबत मकर राशीच्या जातकांनी विशेष दक्षता घ्यावी ते म्हणजे नकारात्मक ऊर्जा आणि तणावपूर्ण वातावरण असलेली ठिकाणे. जिथे सतत वाद, कुतूहल, तक्रारी किंवा मानसिक अस्वस्थता असते, अशी ठिकाणे या काळात येतात. कारण या काळात मकर राशीच्या लोकांनी मानसिक सहनशक्ती थोडी संवेदनशील राहू शकते. अशा वातावरणात गेल्यावर मनावर आवाज, अनावश्यकता आणि ताण देखील येऊ शकतो. विचारांमध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो आणि निर्णय क्षमता कमी होण्याची शक्यता देखील असते. अनेक वेळा आपण स्वतःला मजबूत समजतो, पण ग्रहांची चाल कधीकधी आपल्या स्थैर्यावर परिणाम करते. त्यामुळे शक्यतो शांत, सकारात्मक आणि शिस्तबद्ध वातावरणात राहणे या काळात अधिक हिताचे ठरते. दुसरे महत्त्वाचे ठिकाण म्हणजे आर्थिक जोखमीशी संबंधित. 7 ते 12 जानेवारी या काळात मकर राशीच्या जातकांसाठी मोठी आर्थिक व्यवहार, गुंतवणूक, कर्ज विषयक निर्णय किंवा कुणाच्या सांगण्यावरून पैसे गुंतवणे टाळावे. ग्रहांची स्थिती सूचित करते की या काळात अर्धवट माहिती, चुकीचा सल्ला किंवा भावनिक निर्णय नुकसान देऊ शकतात. आर्थिक बाबतीत मकर राशी सामान्यतः शिस्तप्रिय असते, पण या काळात अतिरिक्त सावधगिरी खूप आवश्यक आहे. कोणताही करार, भागीदारी किंवा मोठी खरेदी करण्यापूर्वी सर्व बाजूंनी विचार करावा. थोडा विलंब केला तर पुढील काळात अधिक सुरक्षित आणि फायदेशीर संधीसुद्धा तुम्हाला मिळू शकते. तिसऱ्या ठिकाणचे या काळात टाळणे श्रेयस ठरेल, ते म्हणजे अतिगर्दीची, गोंधळाची आणि अस्थिर ठिकाणे. हे तिसरे ठिकाण या ठिकाणी जाणे टाळावे. ग्रहांच्या प्रभावामुळे या काळात मकर राशीच्या लोकांची ऊर्जा लवकर थकू शकते. सततचा आवाज, धावपळ आणि अस्थिर वातावरणात यामुळे शरीरासोबतच मनावरही तुमचा परिणाम होऊ शकतो. अशा ठिकाणी गेल्यास चिडचिड, थकवा आणि एकाग्रतेचा अभाव जाणवू शकतो. त्यामुळे गरज नसताना अशा ठिकाणी जाणे टाळावे. शक्य असल्यास शांत, नियोजन आणि शिस्तबद्ध वातावरण वेळ घालवणे या काळात अधिक लाभदायक ठरेल. या काळात मकर राशीच्या लोकांना विशेषतः संयम राखणे आवश्यक आहे. कोणताही निर्णय घेताना घाई करू नका. शनीचा प्रभाव सांगतो आहे की हा काळ थांबून निरीक्षण करण्याचा आहे. प्रत्येक गोष्ट लगेच हाताळण्याची गरज नसते. काही गोष्टी वेळेला सोडल्यास आपोआप स्पष्ट होतात. संयम आणि शिस्त हेच या काळातील सर्वात मोठा उपाय आहे. उतावळेपणा टाळला तर नुकसान टळते. आध्यात्मिक दृष्टीने पाहिले तर 7 ते 12 जानेवारी हा काळ मकर राशीच्या जातकासाठी अंतर्मुख होण्याचा आहे. बाहेरच्या गोंधळापेक्षा स्वतःच्या मनाकडे लक्ष देण्याची गरज या काळात जास्त असते. रोज काही वेळ शांत बसून स्वतःशी संवाद साधणे, आपल्या विचारांची दिशा तपासणी आणि मन शांत ठेवण्यासाठी प्रयत्न करणे फार महत्त्वाचे ठरेल. शनिग्रह हा आत्मपरीक्षणाचा ग्रह मानला जातो आणि या काळात तो मकर राशीच्या लोकांना त्यांच्यात आपल्या स्थैर्याची जाणीव करून देतो. जर मन अस्थिर राहिले तर बाह्य परिस्थिती अधिक कठीण वाटू लागते.
त्यामुळे ध्यान, प्रार्थना किंवा साधी शांतता याचा आधार घेतल्यास या काळातील मानसिक ताण कमी होऊ शकतो. आध्यात्मिक शिस्त पाळल्यास ग्रहांचे नकारात्मक परिणाम सौम्य होतात. हे अनुभव सिद्ध आहेत. या काळात मकर राशीच्या लोकांनी बोलण्यावर विशेष संयम ठेवणे आवश्यक आहे. शब्द हे कधीकधी कृतीपेक्षा जास्त प्रभावी ठरतात. घाईघाईत किंवा भावनेच्या भरात बोललेले शब्द गैरसमज निर्माण करू शकतात. ग्रहांची स्थिती सूचित करते की या काळात संवादामधील लहान चुका मोठे परिणाम देऊ शकतात. त्यामुळे कोणाशीही चर्चा करताना शांतपणे, विचारपूर्वक आणि स्पष्ट शब्दात संवाद साधावा. ऐकणारीची तयारी ठेवल्यास अनेक अडचणी टाळता येतात. जे आहेत ते योग्य वेळ पाहून बोलणे हेच या काळातील खरे शहाणपण आहे. नोकरी, व्यवसायाची व अभ्यासाच्या बाबतीत हा काळ मकर राशीसाठी नियोजनाचा काळ आहे. नवीन सुरुवात करण्यापेक्षा आधीपासूनच सुरू असलेल्या कामांकडे लक्ष देणे अधिक फायदेशीर ठरेल. अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण केल्यास मनाला समाधान मिळते आणि पुढील टप्प्यासाठी तयारी होईल. शनिग्रह मेहनती, सातत्य आणि शिस्त यांना नेहमीच प्राधान्य देतो. त्यामुळे रोजच्या कामात नियमितपणा ठेवल्यास या काळात अडथळे कमी जाणवतील. परिणाम थोडे उशिरा मिळाले तरी ते स्थिर आणि दीर्घकालीन असतील याची खात्री वाढवावी. कौटुंबिक जीवनात मकर राशीच्या लोकांनी समजूतदारपणा दाखवणे खूप आवश्यक आहे. घरातील वातावरण शांत ठेवण्यासाठी लहान सहान गोष्टींकडे दुर्लक्ष करणे कधीकधी फायद्याचे ठरते. प्रत्येक मतभेदाला उत्तर देणे आवश्यक नसते. ग्रहांची चाल सांगते की या काळात संयम ठेवल्यास नातेसंबंध अधिक मजबूत होऊ शकतात. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला ऐकणेही आणि त्यांचा आदर करणे सुद्धा महत्त्वाचा आहे. मकर राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. कौटुंबिक स्थैर्य असेल तर बाहेरील अडचणी सहज टाळता येतात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. कारण चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.